नमस्कार मित्रांनो, तर आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण बघू शकता की महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ही परीक्षा कधी होणार आहे? तर रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. म्हणजे आपल्याकडे आता सध्या चालू आहे आपला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे 2.5 महिने आपल्या हातामध्ये आहे. तर आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. त्यानंतर आता आपण बघणार आहोत की सविस्तर की कोणत्या पदासाठी जाहिरात आली आहे. तर यामध्ये सर्वप्रथम 4 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम पद आहे उद्योग निरीक्षक. आता विभाग कोणकोणते आहे? तर उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग. त्यानंतर आपण इथं वेतन श्रेणी बघू शकता. S13 दिलेली आहे. S13 ज्याची की पे स्केल आहे 35,400 ते 1,12,400. एकूण 9 पदे देण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरं पद आहे तांत्रिक तांत्रिक सहाय्यक. तांत्रिक सहाय्यक हे पद कुठे स्थित असणार आहे? तर वित्त विभाग. त्यानंतर याचं आपण सॅलरी बघू शकता, वेतन श्रेणी बघू शकता. S10 आहे 29,200 ते 92,300 हे जे एकूण 4 पदे आहेत. त्यानंतर तिसरं पद आहे आपलं कर सहाय्यक. हे पण कुठे स्थित असणार आहे? वित्त विभाग. S8 सॅलरी आहे 25,500 ते 81,100 प्लस यामध्ये आता बघू शकता तुम्ही अधिक महागाई भत्ता वगैरे DA वगैरे आपण त्याला म्हणतो. ते इतर नियमाप्रमाणे आपल्याला देण्यात येतं. याच्या आपल्याला बघू शकता आपण 73 जागा देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आहे लिपिक आणि टंकलेखन. या पदासाठी जास्त प्रमाणामध्ये जागा काढण्यात आलेली आहे आणि याचा जो विभाग आहे तो कोणता आहे? तर मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसे राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय आपली नेमणूक इथे करू शकतो. त्यानंतर आपलं पे स्केल आहे S6 19,900 ते 63,200 अधिक महागाई भत्ता वगैरे आणि एकूण पदे आहेत 852 पदे. असे एकूण 4 पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता यामधले आपण महत्त्वाचे जे घटक आहेत, महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत तेच बघणार आहोत. बाकीची ही PDF मी आपल्याला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देतो. तिथून आपण सविस्तर वाचून घेऊ शकता. आता बघू शकता आपण अर्ज. आता अर्ज दिनांक केव्हा आहे? 7 ऑक्टोबर 2025 रोजी 1400 पासून सुरू करण्यात आले आहे. तर लास्ट डेट किती आहे? 27 ऑक्टोबर 2025 23:59 वाजेपर्यंत. त्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे 27 ऑक्टोबर 2025. त्यानंतर चलन आपलं बँकेत भरू शकतो आपण 29 ऑक्टोबर. चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेत भरण्याचा दिनांक आहे कार्यालयीन वेळेमध्ये 30 ऑक्टोबर. त्यानंतर खाली आपण बघू शकता आता यामध्ये ही जी जाहिरात आलेली आहे तर आपल्याला वेळ खूप कमी आहे. 2.5 महिने आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित नियोजन करू शकता. त्यानंतर आपण वेतन श्रेणी तर वरती बघितलेलीच आहे. हे 4 पदासाठी ही वेतन श्रेणी आहे. आता आपण महत्त्वाचा घटक बघणार आहोत की पात्रता काय आहे? तर पात्रता काय भारतीय नागरिक असावा हे तर आहेच. वयोमर्यादा कुठपर्यंत गणल्या जाणार आहे? तर दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत वयोमर्यादा गणल्या जाणार आहे. तर आता किमान वयोमर्यादा कमीत कमी तुमचं वय किती असणं आवश्यक आहे? तर उद्योग निरीक्षकसाठी 19 वर्ष, तांत्रिक सहाय्यक 19 वर्ष, कर सहाय्यकसाठी 18 वर्ष आहे आणि लिपिक टंकलेखनसाठी 19 वर्ष आहे. कमीत कमी आपलं हे वय असणं आवश्यक आहे. तर आपण पात्र आहात. त्यानंतर आपण आता बघू शकता हे सर्व उमेदवारांना आहे आणि कमाल वयोमर्यादा जी आहे म्हणजे जास्तीत जास्त वय अमागास जे विद्यार्थी आहेत तो पण त्यांच्यासाठी 38 आहे. सर्व पदासाठी आपल्याला 4ही पदासाठी 38 वर्ष वयोमर्यादा आहे. त्यानंतर मागासवर्गीय जे आहेत किंवा अनाथ आर्थिक दुर्बल घटकामध्ये त्यांना सर्वांना 43 वर्ष आहे. आता प्रावीण्यप्राप्त खेळाडू अमागासाठी 43 वर्ष सर्वांना आहे. मागासवर्गीयासाठी पण खेळाडूंसाठी 43 वर्ष देण्यात आले आहे. आता माजी सैनिक जे ओपन आहेत त्यांना 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष सर्व अट 4ही पदासाठी देण्यात आली आहे. त्यानंतर मागासवर्गीय असेल तर 43 वर्ष प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष सर्व पदासाठी देण्यात आले. जर दिव्यांग असेल, हँडिकॅप असेल तर 45 वर्षापर्यंत आपल्याला शिथिलता देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण बघू शकता प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी 45 वर्ष देण्यात आलेली आहे. त्यानंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारी जर असेल तर त्यांना 55 वर्ष देण्यात आले. आता शैक्षणिक अर्थ आपण महत्त्वाची बघणार आहोत. आता यामध्ये उद्योग जो निरीक्षक आहे, उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. म्हणजे उद्योग निरीक्षक पद जर सोडलं तर आपल्याला कोणत्याही विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. त्यानंतर आता उद्योग निरीक्षकासाठी काय अट देण्यात आली आहे शैक्षणिक अर्थ की विद्यापीठाच्या अभियांत्रिकीमधील स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्यानंतर विज्ञान शाखेतील विद्यापीठाची पदवी असणे किंवा आपल्याकडे एक सिव्हिल इंजिनिअरची पदवी असायला पाहिजे किंवा विज्ञान शाखेतील विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपण 3 नंबरचा पॉईंट बघू शकता. पदविका किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेली उमेदवार पूर्व परीक्षेसाठी पात्र असतात. परंतु जर मुख्य परीक्षा द्यायची असेल तर त्या अगोदर आपल्याला फायनलचा रिझल्ट ग्रॅज्युएशनचा रिझल्ट येणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण बघू शकता की मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर खाली आहे टंकलेखन. आपण आता बघूया टंकलेखक अर्हता. आता यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे?
तर खालील अट आपल्याला आवश्यक आहे. कर सहाय्यकसाठी आपल्याला मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट. तसेच हीच अट आपल्याला लिपिक आणि टंकलेखन या पदासाठी सुद्धा देण्यात आलेली आहे. तर आपल्याला कर सहाय्यक आणि लिपिक आणि टंकलेखन यासाठी आपल्याला टायपिंगची आवश्यकता आहे. त्यानंतर आपण बघू शकता की आपल्याला उद्योग निरीक्षक आणि तांत्रिक सहाय्यक यासाठी आपल्याला टंकलेखनची आवश्यकता नाही. त्यानंतर आपण आता खाली हे निवड प्रक्रिया वगैरे हे आपण व्यवस्थित मी PDF आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून आपण व्यवस्थित सविस्तर वाचून घेऊ शकता. आणि आता आपल्याला आपण बघू शकता की परीक्षा कशा पद्धतीने घेण्यात येणार आहे. तर सर्व चारही पदासाठी जी परीक्षा घेण्यात येणार आहे, संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा. संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण असणार आहे 100 आणि मुख्य परीक्षेचे गुण असणार आहे 400 गुण. अशी ही परीक्षा होणार आहे. 100 गुण पूर्व परीक्षा आणि 400 गुण मुख्य परीक्षा. आता यामध्ये आपल्याला कशाचे प्रमाणपत्र वगैरे काय त्या अटी आहे ते देण्यात आलेले आहे. आता परीक्षा शुल्क आपण बघू शकता. संयुक्त पूर्व परीक्षा परीक्षा शुल्क आहे ओपनसाठी 394, मागासवर्गीयासाठी 294 आहे, माजी सैनिकसाठी 44 आहे. मुख्य परीक्षा 544 आहे ओपन, 344 मागासवर्गीय आणि 44 माजी सैनिक. अशा पद्धतीने आपल्याला फी आकारण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो. आपल्याला सुवर्णसंधी आहे. या सुवर्णसंधीचा आपण नक्कीच फायदा घ्याल ही मी आशा करतो आणि सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.